2 मिनिट झाले तरी श्री हरगुडे यांना प्रार्थना पुढे म्हणतील. आपण त्यांच्या पाठीमागे सर्वांनी म्हणूया. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवी, येणे वागयज्ञे तोषावे, येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे, जे काळांची व्यंकटी सांडो, जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांशील तो ते लाव, जो देवांशील तो ते लावो, प्राणी जात, प्राणी जात, पुंडलिकावर दे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु समर्थ अंबेबाबा महाराज की जय, जनता जनार्दन महाराज की जय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आज आध्यात्मिक शिबिर तमणार आखाडा या शिबिराचा आज 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाची पहिली सेवा आज माझ्याकडे संयोजकांनी माझ्याकडे दिलेली आहे. आता ती सेवा मी फक्त सेवाच करेल. प्रवचन करण्याचा अधिकार, तो प्रवचन करण्याचा अधिकार जो परीच्या पलीकडे जे हाबप असतात त्यांनाच असतो. बऱ्याच वेळा मी बोलून झालेलं आहे का हा अधिकार कदाचित तो माझ्याकडे नसावा, पण एक तुमची सेवा म्हणून काहीतरी आपलं थोडासा मनोगत किंवा जे सद्गुरू कृपेने मला जे काही ज्ञान थोडंसं त्यांच्या कृपेने मिळालेलं असेल ते त्यांचं आहे, माझं काहीच नाही. हे जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्याचा मी या ठिकाणी तो तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, सुज्ञ साधक आहात. त्याच्यामुळं तुम्हाला विशेष काही सांगणं इतपत माझी पात्रता नाही आहे किंवा मी तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे आणि सामान्यातून इथे बसल्यानंतर काही असामान्य होतो असातला काही भाग नाही. आपण जसं खाली बोलतो तसंच इथेही बोलण्याचा प्रयत्न करूया. असो, आता थोडक्यात सांगायचं तर आपले बापूजी आहेत. बापूजींनी या कार्यक्रमाची शोभा एवढं विशेष या कार्यक्रमाबद्दल बोलावंसं वाटतं. काय या गावाचं भाग्य असेल. कुठून आम्ही मुंबईवरून, कोण पुण्यावरून, कुठून उस्मानाबादवरून, कोणी प्रत्येक ठिकाणून ह्या ठिकाणी लोक येतात ह्या तुमच्या कार्यक्रमासाठी. तुमच्या कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हे बापूंचा जे एक आनंद उत्सव आहे इथे, तो सोहळा चाललेला आहे, त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इतक्या लांबून सर्वजण येतो. तुमच्या ग्रामस्थांचंही महाभाग्य आहे का तुम्ही इथं आहात, येतायत, ऐकतायत आणि हा तुम्हाला सर्वांचा सुख. रात्री पाहिली मी एवढी गर्दी, विशेष वाटलं. जागा पुरत नाही ते बसायला, इतके लोक बापूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी इथं येतात. काय आहे बापूकडं नक्की? बापूंकडं काय आहे? बापू काय ती शक्ती ज्याला समजली तोच इथं येऊ शकतो. इकडचे तिकडचे माणसं येऊ शकत नाही इथं कोणी. ज्यांना बापू समजलेत, ज्यांना हे तत्त्व समजलं आहे, बापू हा शरीर देह स्वरूपातून त्यांच्याकडे पाहू नका, पण त्यांच्याकडं जे परमतत्व आहे ते परमतत्व ज्याला समजलं आहे त्याला त्याच्या विशेषता कळेल, त्याचं महात्म्य कळेल. तर म्हणून खरंच ह्या गावाचं महाभाग्य सांगायला परत अभिमान वाटेल, आनंद वाटेल. असो, तर आज आपण एक सेवेसाठी
कधीतरी आपल्याच साधकाने घेतलेला एखादी ओवी ज्ञानेश्वरीतली ओवी म्हणून मी एक ओवी घेतो. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारिये मज एकादे. आता तू मन हे मीची करी, तू म्हणल्यानंतर मी आलाच, नाही का? तू म्हटल्यानंतर मी आलाच, आणि मग मला मी कोण आहे माझं मला माहिती पाहिजे. मला जर मी माझा माहिती असेल तर तुझ्याबद्दल बोलता येईल किंवा तू मला सांगता येईल. आणि भगवंत काय म्हणतायत की तू मन हे मीची करी, म्हणजे तू वेगळा आहेस माझ्यापासून, आणि तुझ्याकडं काय आहे? फक्त एक मन आहे. ते मन माझ्या चरणी अर्पण कर. सर्वत्र सगळ्या ठिकाणी तू मला पाहशील अशी वृत्ती तयार कर, आणि मग सगळ्या ठिकाणी माझा तुला साक्षात्कार होईल. सगळ्या ठिकाणी, सगळ्यांच्या हृदयामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये, सगळ्यांच्या जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी तुला माझा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण जोपर्यंत तुला तुझ्यातला तू कळत नाहीस, म्हणजे स्वतःचा मी कळत नाही आहे. आता मी कळण्यासाठी काय करावं लागेल? सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, बापूजी सांगतात आपल्याला, सो हम, सो हम. आता सो तो परमात्मा आहे, आणि मग सो कोण आहे? परमात्मा आहे. आणि सो कोण आहे? मी आहे. म्हणजे मी पण त्या परमात्मा स्वरूपाचा कोणीतरी अंश आहे. म्हणून मलाही तिथं ती अनुभूती आली पाहिजे. नुसतं म्हटल्याने होईल का? नाही होणार ना. मी जरी म्हटलं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी फलाना आहे, अमका आहे, तमका आहे, हा मी शरीराबद्दल ज्यावेळेस बोलेल ना, मी जातेगाववरून आलो, तुमच्याच जिल्ह्यातला आहे, जातेगाव पारनेर तालुक्यामध्ये आमचं गाव, मी तिथून आलो आहे, माझी शरीराबद्दलची ओळख सगळी सांगितली जाईल. पण काल पेंटर महाराज जसे तुम्हाला बोलून गेले का सगळ्यांचे जीवित आणून टाका आणि मग तुम्ही तुमची ओळखून न्या, येतील का नेता? नाही नेता येणार. त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता का आता हे त्याने जीव शब्द वापरला, मी आत्मा शब्द वापरतो. आत्मा हा सर्वांचा एकच आहे, हा काही वेगळा नाही आहे. प्रत्येक आत्मा हा म्हणजे प्रत्येकाचा अंतःकरणात जो असणारा आत्मा आहे तो एकच आहे. मग ह्या मनुष्य देहाची निर्मिती का झाली? ह्या मनुष्य देहाची निर्मिती का झाली, कशी झाली, किंवा सजीवाची निर्मिती कशी झाली, प्रकृतीची निर्मिती. प्रकृती 5 गुणाची पंचमहाभूताची प्रकृती असते, त्याच्यामध्ये 3 गुण आले. पण जोपर्यंत चैतन्याचा संयोग त्याच्याशी होत नाही, त्या प्रकृतीशी जोपर्यंत तो संयोग होत नाही तोपर्यंत ते चलायमान होत नाही, ते निर्जीव स्वरूपात असतं. मग निर्जीवामध्ये परमात्मा नाही का? तर आहे. कारण भगवंतच म्हणतात जळी स्थळी काष्टी, स्थळामध्ये जळामध्ये सगळीकडे. काष्टी म्हणजे काष्ट म्हणजे लाकडात आहे, पाषाणी म्हणजे दगडात बी आहे. मग अशा ठिकाणी जर आहे, पण ते चैतन्य काय करतं? जर यदा कदाचित ते चैतन्य तुम्हाला त्या निर्जीव वस्तूमध्ये जर घेऊन जाता आलं, ते फक्त समजा एखाद्या विशिष्ट महात्म्यालाच तो अधिकार असतो. जसे ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार तो होता, दगडाच्या भिंतीवर बसले आणि चल बाई असं बोलल्याबरोबर भिंत चालू लागली. म्हणजे त्या पाषाणावरती सुद्धा त्यांचा अधिकार त्यांनी प्राप्त केला होता. हा अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार जो आहे ना, तो अधिकार हा मनुष्य देहामध्ये. आणि हा मनुष्य देह किती अनमोल आहे बघा. सगळ्यांनी समजून घ्या. मनुष्य देह, आणि मी जर म्हटलं मी मनुष्य आहे, तर मग काय मनुष्य? तो एक दिवस तर तुझं वाट लागणार आहे, तिकडे नेऊन टाकते तुला. तुझं त्यावेळेस कुठे गेला तू? मग ह्या देहातही मी नाही राहिलं का? आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. पण त्या भूमिकेतून जर पाहिलं तर ती भूमिका तुम्हाला समजेल. ह्या देहामध्ये परमेश्वर राहतो म्हटल्यानंतर नासकं कसं म्हणता येईल त्याला? सडकं कसं म्हणता येईल? ज्या ठिकाणी भगवंत राहतो त्या शरीराला असं कसं म्हणता येईल का हे सडकं आहे, नासकं आहे, फेकून द्यायचं आहे? बरोबर आहे ना. मग त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे तोपर्यंत, जोपर्यंत ते चैतन्य तुमच्या शरीरामध्ये वास करत आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये मनुष्य देहामध्ये प्रत्येक ठिकाणच्या सजीवामध्ये वास करते, तोपर्यंत तिथे भगवंताचं स्वरूप आहे. तेच त्याच्यामध्ये भगवंताचं स्वरूप आहे. पण गुण आहेत ना शेवटी, त्या प्रकृतीच्या ठिकाणी गुण आहेत. आणि ते गुण प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतात. काही माणसं तमोगुणी असतात, काही रजोगुणी असतात, काही सत्वगुणी असतात. माणसांचं सांगितलं हे प्राण्यामध्ये पण तसंच आहे. कारण त्यांच्यामध्ये पण हे गुण जाऊन बसलेले असतात. प्रकृतीमध्ये ते मुक्त असताना वाटलेले आहेत. मग जसं एखादा वाघ तुमच्याकडं तर बिबटे असतील ना, ते बिबट्याचा त्या गुणधर्म काय त्याचा गुणधर्म हे अतिक्रमण करणं, रागीट स्वरूपाचा.
बरोबर ना. तमोगुणातला तो प्राणी, त्याच्यामध्ये तमोगुण जास्त भरलेला आहे. तो बिबट्याजवळ आल्यानंतर काय तुम्हाला सेवा नाही करणार किंवा चाटत नाही बसणार, तो आक्रमणच करणार. त्याच्यामध्ये तो गुण भरलेला आहे प्रत्येक प्राण्यामध्ये. किंवा एखादा ससा आहे, तो घाबरा असतो, तो बघितला तर तो पळून जाईल, लांब जाईल, कारण त्याच्यामध्ये तो गुण भरलेला आहे भित्रेपणाचा. तसा माणसामध्ये काय गुण आहे, माणसामध्ये काय गुण आहे ते स्वतःला माणसाला ओळखता येतात. मगाशी मी अण्णाला बोललो, माझं कळो येते अवगुण. काय अवगुण येत नाही स्वतःला समजतं. आणि त्या अवगुणातून जर समजा आपल्याला पलीकडं पारेला जायचं असेल तर सद्गुरूंचं आपला हात धरावा लागतं, बोट धरावं लागतं. सद्गुरू आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी, आणि ते त्याच्यासाठी आलेले असतात. सद्गुरू हे खास तर त्याच्यासाठी झाले असतात. सद्गुरूंचं येणं हे तर त्याच कारणासाठी असतं. एका मागच्या याच्यामध्ये मी एरण्याला एक ओळी घेतली होती. का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगा जैसी. म्हणजे काय, थोडी ओवी अवघड आहे महाराज, तुम्हाला कळाला असेल अर्थ कदाचित. बरोबर ना. फेडीत पाप, जणीचे पापताप. हे जग काय पाप करतं, काही ताप करतं ना, नदीला जाऊन गंगा स्नान करून येतात नाही का, काशीला जाऊन तिकडे म्हणायचं का, म्हणजे तिथे पापताप फेडणं हा त्याचा उद्देश आहे. पण फेडीत जगीचे पापताप, पोखीत तिरीचे पादप. पोखीत म्हणजे पोषण करत, तिरीचे पादप म्हणजे वनस्पती असतात ते, मी सद्गुरूंबद्दल बोलतोय. पोखीत तिरीचे पादप म्हणजे जे त्या नदीच्याकडे, तुमच्या गावाला नदी आहे ना, त्या नदीच्या कडेला जसं काही गवत असेल, वनस्पती असतील किंवा झाडं असतील, झुडपं असतील, ह्यांचं पोषण करत ते समुद्राला जाऊन मिळणारच आहे, मिळालेच असते. सद्गुरूंचं स्वरूपही तसंच असतं. सद्गुरू त्यांच्या स्वरूपापर्यंत पोचणारच आहेत. पण पोखीत तिरीचे पादप, हे आपण जे पादप, हे आपण जे आहोत ना सगळे अज्ञान, ह्याचं सगळ्यांचं पालनपोषण करत, सगळ्यांचं रक्षण करत ते त्यांच्या मूळ स्वरूपाला जात असतात. ते जाणारच आहे, तर गेलेलेच असतं. पण फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासाठी ते या ठिकाणी या भूतलावरती अवतरित होतात. अवतरित झाल्यानंतर ते त्यांचं कार्य करतात. म्हणजे त्यांना कार्यच नसतं, ते स्वभाव असतो त्यांचा. त्या स्वभावानुसार ते कार्य घडलं जातं. सद्गुरूंनी तुमच्यावर कृपा केली, कोणी म्हणता सद्गुरूंनी लय माझ्यावरती कृपा केली. सद्गुरूंनी तुमच्यावरती कृपा केलेलीच नाही, कारण तो त्यांचा स्वभावच आहे. ते सगळ्यावरतीच कृपा करतात, केवळ एका माणसावरती नाही. किंवा काकावरती करतील अशातला भाग नाही, अण्णावरती करतील अशातला भाग नाही, किंवा आणखीन तुमच्या भगिनी कोणी असतील त्यांच्यावरती कर अशातला भाग नाही. त्यांचा स्वभावच आहे तो. पोखीत तिरीचे पादप, जसं ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, स्वभावाप्रमाणे ते करत जाणार आहे, तर ते होणार आहे त्यांच्याकडनं. आपण फक्त त्या कृपेचे पात्र व्हायचे, त्या कृपेचं पात्र व्हायचं. आपल्या पदरात ते कृपा पाडून घ्यायची आणि त्यांची कृपा पाडून घ्यायची. म्हणजे काय, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं. त्यांचं म्हणणं काय, नामस्मरण करा, नामस्मरण करा. कधी जरी कोणी, तुम्ही किती आता, आपण भरपूर लोक तिथं जाऊन बापूजींची चर्चा करतो, बापूजींना अनेक प्रश्न विचारतो. बापूजींकडे एकच रामबाण औषध आहे, एकच गोळी, नामस्मरण करा, बाकी काहीच नाही. मग हे नामस्मरण किती महत्त्वाचं आहे. नामस्मरण करा, नामस्मरण करा, हे वारंवार बापूजी आपल्याला सांगतायत. पण आम्ही दगड. काल बाणकर सरांनी उल्लेख केला की बापू एकाच ओवीवरती परत आत्तापर्यंत बापूंनी दुसरी ओवी कधी याच्यासाठी प्रवचनासाठी घेतलीच नाही. आत्तापर्यंत जेवढी प्रवचनं मी ऐकलेत किंवा आत्तापर्यंत ऐकतोय त्याच्या ती ओवी कधी बापूंजींनी सोडलीच नाही. मग बाणकर सर एक दिवस मला म्हटले का बाबा ही म्हणजे ही ओवी, तर मी त्यांना काय उत्तर दिलं माहिती का, म्हटलं जसा एखादा शिक्षक असतो ना, बरोबर ना, तो शिक्षक असतो, तो त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. पण आम्ही विद्यार्थी आहोत, आणि आमची सुधारणा होतं, आम्ही पुढच्या वर्गात जातच नाही, पासच करीत नाही. मग पर्यायाने काय होतं, बापूंना तीच ओवी घ्यावी लागते, परत तीच ओवी कशासाठी घ्यायची, आम्ही पास होऊन पुढे जातच नाही. मग बापूंना तेच पहिल्यापासून ABCD सुरुवात करावं लागते, तेच सांगावं लागतं, असं करा. एखादा त्याच्यातून जर समजा पुढे गेला असेल तर आपण त्याला नक्कीच म्हणजे त्याचं कौतुक करायला पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला कळणारही नाही, कौतुक करण्याला की
कोणाकडं तुम्ही बोट करून सांगणार आहे का हा ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचला, याला ब्रह्मज्ञान झाले? कोणाला सांगते? माझ्याकडं पण तुम्हाला वाटते का? किंवा कोणाही व्यक्तीला बापू जर सोडून, कारण ते आपल्याला कळून चुकलेलं आहे, बापूंची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मी सांगितलं, मी या महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक महापुरुषांची जवळजवळ मी स्वतः पर्सनली गाडी घेतलेली, वैयक्तिक जाऊन त्यांना मी भेटलेलो आहे. पण हे जे बापू जे सांगतायत ना, हे ज्ञान, हे तत्त्वज्ञान इतर कोणाकडंही नाही. खूप पार रविशंकर शास्त्री असू द्या, तुमचे आणखीन, मी कोणाचे नाव घेऊन कोणाचा अपमान करण्याचा उद्देश नाही आहे, माझा दुखवण्याचा उद्देश नाही आहे. पण खरंच जे खरं माणसाचा उद्धार, जीवाचा उद्धार करण्याचं जे तत्त्व आहे ना, ते बापू आहे. इतर कुठे नाही आहे. ते कुठं गेलो नाही असं नाही. मी प्रत्येक जे तुमच्या टी व्हीला, यूट्यूबला जेवढे महाराज आहेत ना, मी प्रत्येक महाराजांचं प्रवचन आणि प्रत्येक महाराजांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे, प्रत्येक महाराजाला. त्याच्यामुळं असं कुठं जाणवलं नाही का बापू जे सांगतायत इतकं तुमच्या अंतःकरणाला आणि जे सत्य वास्तव आहे, खरा परमार्थ जो आहे ना, तो बापूच आहे. बापू जे सांगतायत त्याच्या व्यतिरिक्त परमार्थ नाही. जर कोणी म्हणत असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, हे लक्षात घ्या. बापूंनी जर सांगितलं आणि बापूंच्या सांगण्याच्या याच्यात जर कोणी बाधा आणत असेल किंवा कोणी त्याला जर काही वेगळं स्वरूप दाखवत असतील तर ते आपल्या दृष्टीने ते चुकीचे आहेत, त्यांच्या दृष्टीने भले ते बरोबर असतात. कारण प्रत्येकाच्या दृष्टिकोनात त्याच्या म्हणण्याप्रमाणे असतं. ज्याने ज्या रंगाचा चष्मा घातला आहे ना, तशीच त्याला दुनिया दिसेल. काळा चष्मा घातला आहे तर काळी दिसेल. तुम्ही लाल चष्मा घातला असेल तर लाल दुनिया दिसेल. पुढे दुनिया लाल आहे का, काळी आहे का? नाही आहे, ती स्वच्छ आहे. पण तुमचं नजर बघण्याचा दृष्टिकोन हा स्वच्छ पाहिजे. इथे काय होतं माहिती का, म्हणून काय करतो पुढं एक ओवी, मला ॲक्च्युअली मला दुसऱ्याच ओवीवरती बोलायचं होतं, पण आज ती ओवी मी थोडीशी टाळली, पण त्याचा उल्लेख करतो. म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी गा. किती जणांना समजली माहीत नाही. म्हणून थोरपणा पराची सांडीजे. आता इथे थोरपणा कशाला म्हटलंय? थोरपणा म्हणजे मोठेपणा. पण असा मोठेपणा म्हणजे तुमचा एखाद्याने कार्य केलं बाबा, हा त्याचा मोठेपणा आहे. मनाचा मोठेपणा वगैरे विसरून जा. मनाचा मोठेपणा असणं विसरा. आणि त्या मोठेपणाला ती भावना जी असते ना, ती अहंकाराची भावना असते. ज्याला अहंकाराची भावना झाली ते थोरपण. तिथं माऊलींनी सांगायचं होतं का, ते थोरपण म्हणजे सांडीजे. ते थोरपण तुम्ही परा म्हणजे पलीकडे टाकून द्या, लांब टाकून द्या त्याला, सांडीजे. आणि व्युत्पत्ती आघवी विसरीजे. व्युत्पत्ती म्हणजे काय माहिती का, लोक तिथं प्रवचनकार उत्पत्ती म्हणतात बरं का, तो शब्द व्युत्पत्ती आहे. तर व्युत्पत्ती म्हणजे काय माहिती का, ज्याच्या का जो विद्वान असतो, प्रकांड पंडित असतो, शास्त्राचा अभ्यास केलेला असतो. ज्या लोकांनी शास्त्राचा अभ्यास केला आहे, ते चिंतन करतात, ग्रंथाचं चिंतन करतात वगैरे, तर हा जो एक त्यांच्याकडे अहंकार तयार झालेला असतो. बरोबर ना? ती व्युत्पत्ती आघवी विसरीजे म्हणजे ती उत्पत्तीसुद्धा तुमच्या ती विसरलं पाहिजे का, मी शास्त्राचा एवढा अभ्यास केला आहे, मी एवढा मोठा पंडित आहे, मी शास्त्री आहे, नाही का, मी विद्वान आहे, मी पंडित आहे. हा भावच मनातून गेला पाहिजे. हा अहंकार रूपी तिथे अहंकार तयार होतो. माझ्याकडं जे ज्ञान आहे, मला खूप काही सांगता येतं, मला खूप काही बोलता येतं, खूप काही बोलता येतं मला, मी सांगू शकतो, तुमच्यापेक्षा जास्त माझ्याकडे, हा भावच माणसाला घेऊन जातो, संपवतो. थोडक्यामध्ये हा भावच तिथे माणसाला संपवतो, त्याची प्रगती होऊन देत नाही. कुठची प्रगती? आध्यात्मिक प्रगती तर नाहीच नाही, पण व्यावहारिक प्रगतीसुद्धा नाही होत. व्यावहारिक प्रगती जी असते ना, ती सुद्धा होऊ शकत नाही. कारण काय होतं, तुमचा अहंकार तिथे नाडला जातो. अहंकार नाडीला तो तिथेच वाया गेला. म्हणजे अहंकार हा खूप, असे बापूजी काय सांगतात, तुला अहंकार झाला कुठले, सगळ्यांना म्हणतात तुला अहंकार झाला. आणि खरी गोष्ट आहे ती, कारण त्यांचे इतकं ज्ञान कोणालाच नाही, कधी दुसऱ्यांनी ओळखणार नाही आहे. ते समोरच्याला माणसं बघितली तरी सांगतील याच्या अंतःकरणात काय खेळ चालला आहे तो. बापूजींची नजर तुमच्यावरती पडली आणि समाज लक्षात आलं का बापूजींनी तुम्हाला बघितलं आहे, तर तुमच्या मनातले विचार आचार न सांगता त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतात. कारण मी मग अशीच सांगितलं का तुमचं अंतःकरण आणि त्यांचं अंतःकरण हे आत्मरूपाने जोडलेलं आहे, त्या चैतन्य शक्तीने जोडलेलं आहे.
फक्त जाणीव आपल्याला नाही आहे, त्यांना आहे. म्हणून तुमच्या अंतःकरणात मी काय बोलणार आहे आता हे तिथपर्यंत लिंक लागलेली असते. हा काय बोलणार आहे आणि काय बोलतो, चुकीचं की बरोबर, हे तिथपर्यंत लिंक लागलेली असते. पण ते काय करतायत, सगळ्यांना सपादून नेत आहेत, सांभाळून नेत आहेत. कशासाठी? चुकीचं का बोलणार, कसंही कर. नामस्मरण करताना म्हटले कसाही कर, उलटा पड, पालटा पड, सुलटा पड, कसाही पड, पण नामस्मरण कर. बसताना नाही येत, नको बसू, कसाही कर पण नामस्मरण कर. मग का असं म्हटले? त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी. आता तुमचा देहाकडे बघितल्यानंतर तुमचा उद्धार होणं म्हणजे तुमच्या शरीराचा उद्धार होणं नक्कीच नाही आहे. नक्कीच शरीराचा उद्धार होणं नक्कीच नाही आहे. पण तेही ती कृपा करतात कधी कधी तुमच्यातले. आपण सगळेजण सांगतो, बापू माझा पाय दुखतो, माझा हात दुखतो, मला पोरं होत नाहीत किंवा माझे लग्न जमत नाहीत, मला नोकरी लागत नाहीत. ह्या प्रापंचिक समस्या घेऊनही आम्ही त्यांच्याकडे जातो. आणि ती एक कृपा असते. ती कृपा का होती माहिती आहे का तुम्हाला? सद्गुरूंची कृपा का होती? ह्या माणसाला एक जिज्ञासा प्राप्त झालेली आहे, ब्रह्मप्राप्तीची, ब्रह्मस्वरूपाची किंवा आत्मज्ञानाची एक जिज्ञासा प्राप्त झालेली आहे. आणि त्या जीवाला त्याच्यापर्यंत पोचण्यापर्यंत कुठचा व्यत्यय येऊ नये, किंवा त्याला त्रास होऊ नये. म्हणून तुमच्या या शारीरिक विधी ज्या आहेत किंवा व्याधी ज्या आहेत, पीडा ज्या आहेत किंवा तुमच्या मानसिक ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा सद्गुरू प्रयत्न करत असतात. आपल्याला वाटतं सद्गुरूंनी कृपा केली. सद्गुरूंनी कृपा शरीरावरती नाही केली तुमच्या. सद्गुरूंनी कृपा केली तुमच्यामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपावरती कृपा केलेली असते. ते चैतन्य स्वरूप त्यांच्यामध्ये त्यांना माहिती आहे. सर्वांच्या हृदयदेशी, सगळ्यांच्या हृदयामध्ये तो चैतन्य स्वरूप आहे. त्यावरती कृपा केलेली असते त्यांनी, त्या जीवावरती कृपा केलेली असते. ह्या जीवाचा उद्धार करण्याची तळमळ संताकडे असते. म्हणून ते कृपा करत असतात. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं का, फेडीत जणीचे पाप, पोखीत तिरीचे पादप. म्हणजे त्यांना ते चाललेत गेलेत, ते जाता येतच, पण पोखीत तिरीचे पादप म्हणजे त्या ठिकाणचं जे जीवजंतू आहेत त्या किंवा वनस्पती आहेत त्या नदीच्या कडेच्या तिरीचे, बरोबर ना, त्यांचं कल्याण करणं हा संतांचा उद्देश तो नाहीच आहे मुळात. तर त्यांचा उद्देश ते होणारच आहे, ते होतच जातं. ती कृपा त्या वनस्पतीवरती, त्या वृक्षावरती, त्याचप्रमाणे तुमच्यावरती, माझ्यावरती ती कृपा होतच राहते. वेगळं असं काय त्यांना वाटतं मी सद्गुरूंची खूप जवळ गेलो म्हणजे. काल ते शास्त्री महाराज होते कोणतरी, ते बोलले का सद्गुरूंच्या जवळ गेले म्हणजे लई मोठा झाला किंवा सद्गुरूंच्या लांब राहिला म्हणजे लई लांब राहिला, असं काहीच नाही. सद्गुरूंना सगळे सारखे आहेत, आपण सगळे सारखे आहेत सद्गुरूंच्या दृष्टीत. कारण सद्गुरू देहरूपातून त्यांना बघूच नका. पहिली गोष्ट, तुमचा देह आणि त्यांचा देह हे प्रकृतीचं देणगी आहे, देण येते, पंचमहाभूताची देण येते. या पंचमहाभूतामध्ये ती शरीर काय आणि तुमचं शरीर काय. एक दिवस असं सहज आम्ही गेलो बापूजींच्या चरणावरती, नतमस्तक झालो. लांबून येतो आम्ही कधी कधी, म्हणतो बापूजींना प्रणाम करावा. बापूजी म्हणतात काय त्या मडीच्या पाया पडता, ह्या सर्वच्या काय पाया पडता म्हणलं तुम्ही, म्हणजे त्या शरीराला काय समजून बसले तुम्ही. हे विचार, हे तत्त्वज्ञान जर समजलं तर बापू समजले. नाही तर बापूंनी तर आलेत, बापू तुमच्याबरोबर एवढं तेवढी तळमळ पाहिली. आज त्यांचं वय नाही आहे तसं हे सगळं सहन करण्याचे. येत आहेत ते तुमच्या आमच्यासाठी येत आहेत. तुमच्या आमच्यावरती जी काय थोडीफार अजून ती अपेक्षा करत आहेत का ह्या जीवाचा उद्धार करण्याचं थोडंफार कार्य बाकी राहिलेलं आहे, म्हणून ते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला तो उद्धार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आहोत तिथंच. आपल्या अंतःकरणात बदलच होत नाही. का होत नाही बदल? ठीक आहे ना, नामस्मरण एक वेळ कमी होईल, जास्त होईल, हरकत नाही. पण त्यांची जी तळमळ पाहिल्यानंतर कमीत कमी माणुसकी या नात्याने तरी, माणसं होत ना आपण, माणुसकी या नात्याने तरी तुमच्या अंतःकरणात तो भाव जागृत व्हायला पाहिजे ना. तर त्यांना आपल्यापासून काही त्रास नाही झाला पाहिजे, जेणेकरून आपल्यापासून जो त्रास होतो ती कारणं तरी आपण म्हणजे उपस्थित नाही केली पाहिजेत, याचीही जाणीव झाली पाहिजे. असो तर टाईम झालं सांगा बरं का. कधी कधी गाडी सुटली तर मग सांगतो काय होतं माहीत असताना. तर इथे होतं काय माहिती का,
आपला विषय दुसरा होता. बापूजी आल्यामुळे थोडासा बदल झाला. म्हणून थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. जोपर्यंत जवळीक जर भगवंताशी जवळीक करायची असेल, बापूजींशी जर जवळीक करायची असेल, सद्गुरूंशी जर जवळीक करायची असेल, तर अहंकार मुक्त व्हा. अहंकार सोडा. कशाचा अहंकार आहे बरं आम्हाला कशाचा अहंकार आहे? माझाच अहंकार आहे, कशाचाच नाही. जोपर्यंत मला आठवते मी, तोपर्यंत हाच अहंकार आहे. मी आठवतोय ना, मी आठवला का माझं आठवतं. म्हणून श्रीकृष्णाने एक ठिकाणी सांगितलं, मी आणि माझी ऐशी आठवण, विसरिजे जयाचे अंतःकरण, तो संन्याशी निरंतर जाणं पाहता. जोपर्यंत मी आणि माझी अशी आठवण विसरत नाही. मग मी म्हटल्यानंतर मी स्वतः तर आलोच त्याच्यामध्ये, बरोबर ना. माझं काय काय, माझी शेती, माझी प्रॉपर्टी, माझी बायको, माझी पोरं, बरोबर ना. माझं ज्ञान, हे पण त्याच्यातच येतं बरं का. मी लई हुशार आहे, हे पण त्याच्यातच येतं. हाही बी एक अहंकारच आहे, ज्ञानाचा अहंकार असतो. आणि हा तर खूप भयंकर असतो. हा ज्ञानाचा अहंकार तर खूप भयंकर असतो. कारण ज्ञानाचा अहंकार झाला ना, विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, ओवी आहे नाना संकटे नाचू. म्हणजे जर ज्ञानाचा अहंकार झाला, कोणालाही जर झाला, खरं तर ज्ञानाचा अहंकार होण्याची काही गरजच नाही ना. हे ज्ञान काय तुमचं एकटंच आहे का? कोणाचं आहे? भगवंताचं बद्दलचं ज्ञान आहे. भगवंताने ते निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दलचा तू कशाला अहंकार करतो रे बाबा? ते भगवंत स्वरूपातलं ज्ञान आहे, ते भगवंताचं ज्ञान आहे, ते तुझं नाही आहे, माझं नाही आहे. मी फक्त वाचलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलं नाही. परोक्षपणाने मी ते खूप ठिकाणी त्याचा अनुभव म्हणजे बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, कोणाकडून ऐकलेलं आहे, त्याला परोक्ष म्हणतात. पण अपरोक्षपणाने म्हटल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये ते किती रुजलेलं आहे, त्याचा अनुभव किती आलेला आहे, त्याची अनुभूती किती आलेली आहे. तर अपरोक्षपणाने आपल्याकडं ते उतरत नाही कधी. मग काय होतं? परोक्षपणा म्हणजे हा एक लौकिकाचाच भाग तयार झालेला. लौकिकासाठी यायचं, बोलायचं, देता का माहीत माझ्या ते. आमचे का राजूबागा एक दिवस विनोदाने म्हणत होते, हातात माईक आणि माझंच ऐक. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्यांना काय सुचवायचं होतं का हातात तुझ्या माईक आला म्हणजे तू काय ते बोलायचं, सगळ्यांनी फुकटच ऐकायचं का? ती बोलण्याची पात्रता माझी आहे की नाही हे तर पहिलं अंतःकरणात तू बघून तर घे स्वतःची. मी जे तुम्हाला सांगतोय ते अंतःकरणात माझ्याही बी पात्रता असेल पाहिजे, किंवा कमीत कमी मी त्या मार्गाचा एक साधक तरी असला पाहिजे. का ती पात्रता पास होण्यासाठी मी प्रयत्नशील किंवा अभ्यासू आहे, ही तरी तुम्ही साधक तरी आहेत का? जर साधक असाल तर मग ठीक आहे. समजा तुम्ही आपण एकमेकाच्या हातात हात घालू आणि सगळेजण जाऊ. वारीला चाललो जसं नाही का, वारीला जाताना जातात ना सगळे, कोणी मागं राहू नये, किंवा कोणी भजन म्हणतात, कोणी कीर्तन करत नाचत वगैरे चालतात, वारीला जातात. तिथे एकमेकाची साथ असते ना. कोणी पुढे गेलं तरी थांबा वारी होते नाही का. तसं समजा जरी परोक्ष ज्ञान असेल आणि त्या भूमिकेतून जर ते सांगत असतील का तुमच्यात आणि माझ्यात फरक नाही आहे, कारण मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे, हे मला जर माहिती असेल का तुमचे मी इथं बसले म्हणजे वेगळा आहे आणि तुम्ही तिथं बसलात म्हणून वेगळा आहे, ह्या भावना जर माझ्यात तयार झाली तर तो अहंकार होईल. मग मला पात्रता राहत नाही. पण मी सांगितलं का तुम्ही आणि मी याच्यामध्ये काही फरकच नाही आहे. आणि मग तुम्हाला जे मी जे सांगतोय हे फक्त तुम्हाला माहिती आहे, सगळं ते ज्ञान आहे. कारण सद्गुरूने असं कोणालाच सोडलेलं नाही आहे का हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवलेलं नाही आहे. म्हणजे बापूजींनी इतका अथक प्रयत्न केलेत. मला वाटतं 15 शिबिर 15 वर्ष झाली आपलं हे शिबिर चाललं आहे. मग 15 वर्षामध्ये काय तुम्ही अडाणी राहिला असेल का? ग्रॅज्युएट होतं माणूस, पहिलीला गेलेला माणूस 15 वर्षानंतर आहे ना. 13वी 14वी 15वी काहीतरी ते म्हणतात ग्रॅज्युएट झाला 15वीला आहे. आपल्याकडे गावची भाषेमध्ये 15वीला आहे. 15वी झाला म्हणजे ते ग्रॅज्युएट झाला. आणि आम्ही अजून 15 वर्षामध्ये पहिलीतच बसलो, पुढेच जात नाही. मग कधी आपल्यामध्ये हा विचार यायचा आहे का आपल्याला त्याच्याबद्दल जिज्ञासा तयार झाली पाहिजे, त्याच्याबद्दल एक आस्था तयार झाली पाहिजे. हे नक्की काय बापू एवढं येऊन आपल्यासाठी कार्य करतायत नको. आणि विशेषतः हे तमनार तुमचं जे गाव आहे, तमनारवरती विशेष बापूजींचं प्रेम आहे. तमनार म्हटल्यानंतर त्यांचे सगळे आजार दूर होतात, बरे होतात.
कधी कधी तर कोणतरी काल का परवा जर म्हटलं बापूंना इथंच एक आश्रम बांधायचं तमनारमध्ये म्हटले आणि इथंच राहायचं म्हणजे त्यांना कायमचंच बरं वाटेल. तर चांगली कल्पना आहे म्हटलं. तर हरकत नाही. अशा पद्धतीने आपण जे काही करत असतो कार्य, म्हणजे व्युत्पत्ती आघवी सांड विसरीजे. तर ही जी ज्यांनी जे ग्रंथ वाचन केलेलं आहे, शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठीची ही ओवी होती. का तुम्ही खरं तर मला हीच ओवी घ्यायची होती, पण समोर तशी माणसं नव्हती, ते दिसते नाहीत, माझ्या बघण्यातला दोष असेल आणि म्हणून ती ओवी मी टाळली घेण्याची प्रवचनासाठी. म्हणून सांगितलं का ते तू म्हण हे मीची करी, माझी या भजने प्रेम दरी, सर्वत्र नमस्कार ये माझं एकाते. म्हणजे हे जे मन आहे ना, हे मन फक्त आता हे सगळेजण सांगतात मनाबद्दल बरं का, हे मनात विचार आणू नका मनात, पण मन काय आहे कोणी कधी ओळखलं का? मनाची व्याख्या कोणाला माहिती आहे का? कोणी जाणण्याचा प्रयत्न केला तर सगळे सांगतात तुझ्या मनात असं आलं, माझ्या मनात तसं आलं, माझं मन भरकटून नाही द्यायचं ना ध्यानाला बसल्यानंतर. अरे पण मन म्हणजे काय नक्की? कधी प्रश्न केला आहे का स्वतःला? जे सगळेजण मनाबद्दल बोलत आहेत ते मनच काय आहे? आणि भगवंतही त्याच्यासाठी एवढा आतुर आहे का तू ते मन मला देऊन टाक. म्हणजे ते मन किती पॉवरफुल असेल, किती शक्तिशाली असेल ते मन. आणि ते मन काय आहे या आजपर्यंत त्याचा कोणी अभ्यास केला नाही. मी एक ते मनाची थोडासा छोटीशी व्याख्या सांगून जातो तुम्हाला. मन म्हणजे काय असतं माहिती का? हे संस्कार, त्याच्यामध्ये तुमची कल्पनाशक्ती येते, म्हणजे बुद्धीचं कार्य येतं. बुद्धी काय करते? कल्पना करत राहते. आणि आत्तापर्यंत झालेले जे संस्कार असतात ना, आत्तापर्यंत बरं का, आत्ता ह्या जन्माचेच नाही, ते कैक जन्माचे हे संस्कार एका ठिकाणी संचय केला जातो, साठवलं जातं. मायेतले संस्कार असतात, अध्यात्मातले संस्कार असतात, साठवलं जातं. आणि तेच विचार स्वरूपातून विचार म्हणजे वेळोवेळी ते आठवणी ज्या स्मरण असतात किंवा स्मृती आणि बुद्धी आत्ताच्या परिस्थितीनुसार यांचा जो संचय असतो, संग्रह असतो. आणि त्या संग्रहानुसार आपण जे काही वागत असतो, चालत असतो, किंवा त्या वेळेला आपल्याला वाटतं हे योग्य कसं, मग हे योग्य का अयोग्य कोण ठरवतं बरं? तिथं आपल्यावर झालेले संस्कार असतात ना, पूर्वीपासून चालत आलेले संस्कार असतात ना. तुमच्या घरच्यांनी जर सांगितलं ही गोष्ट चांगली आहे तर तुम्ही त्याला चांगलं म्हणायला तयार करता. तुम्हाला जर सांगितलं हे वाईट, हे करू नका, तर तुमच्या मनावरती ते बिंबवलेलं असतं. कारण ते मन म्हणजे ती एक लहर आहे, त्या लहरीमध्ये त्याचा संचय होत असतो. आणि त्या संचय झाल्यानंतर वेळोवेळी तो संचय तुम्हाला तर ती संचय त्या ठिकाणी ते कार्य करत असते. म्हणून तो ही मनाची व्याख्या अशी तयार होते. काय संग्रह आहे, संस्काराचा संग्रह आहे, संचय केलेला आहे तो. आणि तो वेळोवेळी कल्पना आहे, परत त्याच्यामध्ये आणखी बुद्धीची कल्पना पण असते. ती पुढची बी कल्पना करतं, घडलेल्याच गोष्टीबद्दलच बोलायला असते नाही, पुढचीही कल्पना करतं. आणि मग त्याचाही संग्रह होतो, कल्पनेचाही संग्रह त्याच्यामध्ये येतो. मी असं करेन, मी तसं करेन, मी असं, बरोबर ना? हे काय घडलेलं नसतं. मला राजा व्हायचं आहे, मी पंतप्रधान होणार आहे, ह्या कल्पना करते. मला डॉक्टर व्हायचे, ह्याही कल्पना मनामध्ये असतात. म्हणजे त्याही कल्पना त्या जीवानी केलेल्या असतात आणि त्या जीवानी त्या मनामध्ये त्या संग्रह केलेल्या असतात. मग त्यासाठी तो पण येतो. म्हणून हे मन असं असतं. आणि भगवंत काय सांगा, तुकाराम महाराजांचं तुम्हाला सांगतात, आता मनाबद्दल जे बोलले तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का? भोजनाशी मागती तुप पावशेर, ऐकलेला असेल तुमचा हा अभंग नाही का? म्हणजे भोजनाशी मागती तुप पावशेर, मग पावशेरच का मागितलं बरं याने? तुकाराम महाराजांच्या सद्गुरूंनी पावशेर तुपच का मागितलं? काहीतरी 1 किलो मागायला पाहिजे होतं, 2 किलो द्या म्हणायला पाहिजे होतं नाही का? अर्धा किलो म्हणायला पाहिजे होतं, पावशेरच का मागितलं? तर त्याचं कारण असं होतं, आपल्याकडं पहिलं पाव म्हणायचे, पाव नाही का? पावशेर वस्तू द्या. पावशेर म्हणजे किलोचा 4था भाग. आपल्या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असतात. हे 4 भाग असतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. याच्यातलं काहीच नको देऊ मला. बुद्धी नको देऊ, चित्त नको देऊ, आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बुद्धी 3 गोष्टी सोडून दे आणि 4थी गोष्ट फक्त मन आहे.
ते मन फक्त मला दे. सद्गुरूंनी काय मागितलं, ही चौथी गोष्ट जी ना, जी पावशेर म्हटलं जातं ना, ती पावशेर, त्याच्यातला त्या चारीतला एक हिस्सा म्हणजे पाव, तो पाव म्हणजे मन. तुकाराम महाराजांनी सांगितलं की हे मन मला दे. भोजना मागती तुप पावशेर. बरोबर ना. आता तुम्हाला म्हणलं एवढं का नाही, एवढंच का, तर पावशेरचा अर्थ असा घ्यायचा, 4 वस्तूपैकीतला एक भाग, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यातला बुद्धी, चित्त आणि अहंकार बाजूला ठेवायचा, ते नको. हे भगवंताला पण नाही पाहिजे असतं. याच्यातलं फक्त मन दे. हे मन दिलं म्हणजे काय करायचं, तुमचा पूर्णपणे. आता आपण साधना करतो, बापूजींनी सांगितलं सोहम साधना करायची. ही साधना पण आहे, एक मंत्र पण आहे. हा साधनेतला मंत्र आहे. साधना करायची म्हणजे कसे, तुम्ही पूर्णपणे विसरायचं आहे. तुमचा मन जे आहे ना, ज्याच्यावरती जे संस्कार झालेले आहेत ना आत्तापर्यंत, त्याला शून्य करायचे. बापू म्हणतात एकाग्र करायचे. बापूंच्या भाषेमध्ये बापू काय म्हणतात, त्याला एकांत म्हणजे मन असं एकाग्र झालं पाहिजे, नामरूप झालं पाहिजे. नामरूप होणं म्हणजे फक्त पूर्णपणे जे संस्कार आहेत आपल्यावरती, बुद्धीवरती, मनावरती जे काही झालेले संस्कार शून्य करणं. हे शून्य झाल्याशिवाय तुम्हाला योग मार्ग प्राप्त होत नाही. योग मार्ग म्हणजे आता जे बापूंनी सांगता, म्हणजे ती कुंडलिनी शक्ती वगैरे किंवा चक्राचा जो अभ्यास आहे, षटचक्राचा अभ्यास आहे, हा अभ्यास काय होणार नाही. हे कधी करावं लागतं, जोपर्यंत जर तुमचं मन एकाग्र होत नाही तोपर्यंत. एकाग्र झालं ना का हा अभ्यास ऑटोमॅटिक तयार व्हायला लागतो. म्हणून बापूंनी सांगितलं का सोपा मार्ग हा दिलेला आहे. तुम्ही साधना करा आणि तुमच्या मनात येणारे जो विचार आहे, सो आणि हम, ह्या 2 गोष्टीवरती पहिलं प्रथम लक्ष ठेवलं. ह्या लक्ष ठेवल्यानंतर तुमचं मनातले सगळे विचार निघून जातील आणि गेले पाहिजे, तर ती साधना. आणि हे घालवण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतो त्याला म्हणतात की सोम साधना. हे मनातले विचार घालवण्यासाठी. नाही तर आम्ही ध्यानाला बसलो आहे आणि विचार चालला आहे आमच्या शेतातला, कुठं पाणी गेलं आहे आणि कुठं ऊस तोडायला आला आहे, नाही का. मग हा जर विचार करीत बसलो तर आमचं ध्यान कसं होईल. आणि मनातले विचार येणार नाही असं नाही ना, कारण आमचे संस्कार आम्हाला गप्प बसून देणार नाही. त्याच्यावर झालेले संस्कार असतात ना, ते तुम्हाला वेळोवेळी तोच मार्ग दाखवणार, तिकडेच नेणार, इकडे येऊनच देणार नाही. मग त्याच्यासाठी असतं आपल्याकडं बुद्धीचा विवेक. हत्यार येते बुद्धीकडं, विवेकाचं हत्यार कोणाकडे, बुद्धीकडं. मग ते बुद्धीच्या विवेकाने हे विचार आपल्याला कापायचे असतात, सोडायचे असतात, बाजूला टाकायचे असतात. आणि ते विचार जर बाजूला झालं तर नक्कीच मन आपलं एकाग्र होण्याचा मार्गावरती आहे असं समजायला हरकत नाही. एकाग्र झाले, माझं झाले असं कोणी, काय लोकांचं असतं की खूपच जे पुण्यवान असतील त्यांनी लवकर ती साधना घेतलेली असेल किंवा त्यांच्या मागच्या जन्मीचं सुकृत असेल, त्या सुकृताप्रमाणे असं होतं का ते बसले काय ध्यानाला बसले काय. आता बापूजींचं कसं आहे, ते बोलतात एक तरी अवधान म्हटल्यानंतर त्या अवस्थेपर्यंत पोचतात. आणि आम्ही सारं आयुष्य घातलं 15 वर्षाचं, तरी आमचं अजून तिथपर्यंत काय पोचत नाही. त्याच्यासाठी आम्हाला खूप खटपट करावं लागते. पहिले 5 मिनटं बसायचं, नंतर इकडचा तिकडचा सगळा विषय डोक्यात येतो तो बाजूला काढायचा आणि मग कुठंतरी काही थोडंफार झालं तर झालं. पण जरी थोडं जरी होत असेल तरी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगून जाईल. तुम्ही जशी शेतामध्ये विहीर खांदायला घेता, आहे की नाही, विहीर खांदायला घेता उद्देश काय असतो, पाणी लागणं, बरोबर ना. आता ते विहीर खोदता कधी कधी तुमच्या ह्याच्यामध्ये माती येणार, दगड येतील, खडक लागेल, बरोबर ना. आपण ते उपशितच राहत असतो पाणी लागेपर्यंत. मग आपलं कर्म चालू आहे ना, ते कर्म जर तुम्ही थांबवलं तर पाणी लागेल का, नाही लागणार. ते विहीर खोदतच राहायचं जोपर्यंत. आता त्याच्यामध्ये कधी कधी तुमच्या पिढीच्याने नाही झाली, अर्धवटच झाली, म्हणजे ह्या पिढीत म्हणायचं बरं का. आपण काय करतो ते पुढची पिढी खांदेला तर जाऊ दे बरोबर, आपण सोडून देतो. तसं ह्या जन्मातच प्राप्ती होईलच ही अपेक्षा नाही करायची. अपेक्षा केली, मला काय लोक म्हणतात, बापूजी सांगतात याची देही आहे ते डोळा पाहून मुक्तीचा सोहळा. अरे त्या सगळ्यांना ते होणार नाही अशातला भाग नाही, पण तेवढंच अथक प्रयत्न करावा लागते. एखादा ते विहीर खांदा तुम्हाला खडक लागल्यानंतर जसा त्या स्पीडनी काम चाललं होतं, ज्या वेगाने काम चाललं होतं ते काम आता थोडंसं कमी प्रमाणात वेगाने चालेल, कारण तो खडक फोडायचा आहे आता, बरोबर ना. आणि खडक फोडायचं, आता हे उदाहरण तुम्हाला मी काय सांगतो माहिती का,
आपल्या मनावरती जे जे काही संस्कार झालेले आहेत आत्तापर्यंत हे एक 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 कमी होतात आणि हे कमी केल्याशिवाय आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्गच सापडत नाही, जाताच येत नाही. म्हणून हा मार्ग दिलेला आहे. ही जशी विहीर खोदल्यानंतर एक ना एक दिवस पाणी निश्चितपणे लागणार आहे आणि ते पाण्यासाठीच आम्ही आमचा अट्टहास होता ना, ती विहीर खांदण्याचा उद्देश तो होता ना. तसं बापूजी जे ज्ञान सांगतायत किंवा जे साधना सांगतायत ना, त्या साधनेचा उद्देशही तोच आहे का तेच ज्ञान, तेच स्वरूप, तीच ओळख, तुमच्या आपल्या जीवाची ओळख, जी खरी ओळख आहे तीच ओळख नक्कीच होणार आहे, नक्कीच होणार आहे. त्यालाच मुक्ती म्हटलं. मुक्ती म्हणजे काय, असं वेगळं काय नाही. काय आपले प्रवचनकार वगैरे ते सांगतात 84 लाख योनीतून त्याच्यातून मुक्ती व्हायची. अरे मुक्ती 84 तुम्हाला आज कळालं ना, सद्गुरू भेटले त्या तत्क्षणी तुमची मुक्ती झालेली. सद्गुरूने तुम्हाला अनुग्रह दिला, ज्ञान दिला, तिथंच तुमची मुक्ती झालेली. तुम्ही मुक्तीच्या मार्गाला लागलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना फक्त आपली बुद्धी आणि विवेक शाबूत ठेवायचा. कारण ज्ञानदेव माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशीराजे, आपल्याकडे केशवराजे म्हणतात, केशीराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव आहे म्हणजे बुद्धी, मनुष्य प्राण्यामध्ये बुद्धी दिलेली. ते बुद्धी किती श्रेष्ठ आहे, त्या बुद्धीने विचार करण्याचा, विवेकाने विचार करण्याचा आणि विवेकाचं हत्यार तुमच्याकडे दिले, चांगल्या वाईट कर्माचं. आता कर्म तर काय कोणाला सोडता येत नाही. कर्माचा सिद्धांत खूपच वेगळा आहे. जे जे कर्म कराल ते पलटून आपल्याकडे येतच असतात ते फळस्वरूपामध्ये. चांगलं केलं चांगलं, वाईट केलं तर वाईट, वाईट झालं तर वाईट. जर काही कर्म घडलं तर सांगायचं माझं काहीतरी चूक झालं होतं, त्या कर्माचं फळ मला भेटलं आहे, एक पाप कमी झालं, एक पाप कमी झालं. उलट कुंती होती ना, कुंतीने काय मागितलं श्रीकृष्णाकडं, मला फक्त दुःख दे म्हटले, कारण दुःखामध्येच मला तुझी आठवण काढता येते. मग मला तू फक्त दुःखच दे, जे दुःखाची कर्म आहेत ना तीच मला दे, कारण मी तुला विसरणार नाही त्याच्यामुळं. वेळ संपलाय. धन्यवाद. तर जशी आता आज्ञा झाली संयोजकाकडून, माझ्याकडे काही बोलण्यासारखं नव्हतंही, पण त्यांचाच आग्रह असतो, मला इथं बसवलं होतं. जे काही बोललो चांगलं असेल ते सद्गुरूंचं, जे काय असेल ते बुद्धीचा दोष समजून, बुद्धीचा दोषच म्हणतो मी, खरं तर मी प्रयत्न तर दोष न येण्याचा केला होता, पण काय चुकून आले असेल मलाही माहीत नाही. आता काय बोलून गेलं, सद्गुरूंनी काय बोलून घेतलं तेही मला माहीत नाही. जे काही बोललो तुमच्या परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो, गोड मानून घ्या. धन्यवाद. गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हरिभाऊ महाराज की जय. संता जनार्दन महाराज की जय. सुंदर सेवा झाली आणि यानंतर संजय महाराज नशीब, हरिभक्त पारायण संजय महाराज नशीब हे